सामने होती सुरुवात. स्ट्रायकिंग वरती पंकज पारधी, नॉसला कल्पेश लाखात, गोलंदाजी मार्क वरती सफळ एक्सप्रेस अमर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यस, गोलंदाज सज्ज अमर. बॅटिंगला पंकज पारधी. ओव्हर द विकेटने मारा. पहिलाच बॉल, चांगला फटका. लाईन चांगली लेंथ वर ओळखली आणि काय पंच दिला गेलाय. पहिल्याच बॉल मध्ये पंकज पारधीच्या बॅट मधनं आलाय. या बॉल मध्ये चौकार. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच सो मच डीजे. पहिल्याच बॉल मध्ये पंकज पारधीच्या बॅट मध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळते. एकावला पालघरचं क्रिकेट, दुसऱ्या ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट. एकावला पालघर विभागातील नामांकित संघ, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यातील संघ राहुल 11 वडपे. पुढील बॉल अमर. सरळ बॅटने मात्र स्टेप आउट झाले होते ते मात्र नक्की. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, भन्नाट वेग, एक सिंगल, क्विकली स्कॉर, क्विकली सिंगल मात्र जुळली जाते. धावसंख्या 5. गोलंदाज सज्ज अमर. बॅटिंगला कल्पेश लाखात. डायरेक्ट हिट, क्या बात आहे. डायरेक्ट हिटचा प्रयास सक्सेसफुल ठरलाय. उमेशच्या माध्यमातून डायरेक्ट हिट कल्पेश लाखातला. तसंच जावं लागेल पवेलियन मध्ये. पहिला धक्का. थँक्यू सो मच डीजे. चला टीम हँडल करायचं नाही, भरपूर वेळ लावलाय मित्रांनो. चला सफाळे संघ, श्रेयू 11 सफाळे संघ विनंती करतो आपण. चला बॅटर. फलंदाज बाद झाला.
चेक चेक. हॅलो चेक. येस सामना पाहायला मिळतोय. श्रेयू 11 सफाळे त्यांना त्यांच्या अगेन्स्ट फाईट देत राहुल वडपे. चांगली गोलंदाजी सफाळे संघाकडनं पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना मात्र नक्कीच पाहू शकाल चांगली गोलंदाजी उमेशच्या माध्यमातून हाताळली. फक्त 8 धावा खर्च केल्या. 3 षटका अखेरीस धावसंख्या 34. शेवटचं षटक बॅटिंग मार्क मध्ये. यस गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज नाव आहे तपन. गोलंदाज तपन पाहायला मिळतोय. इथून चांगला फटका आहे. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. दुसरी सुद्धा कंप्लीट केली जाईल का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओ 2 धावा कंप्लीट. दोन धावा कंप्लीट. या दोनच्या साईने धाव फलकावधी धावा 36. यस 35 धावा. थोडासा क्रॉस चेक केला जातोय आमच्या स्कोरच्या मध्ये कारण लाईट गेली होती मित्रांनो. विद्युत पुरवठा खंडित झाला होता. लाईट आलेली आहे. मॅच ऑन गेम ऑन. नेक्स्ट मॅच सानिध्य 11 चिमीपाडा आणि त्यांना फाईट देईल कल्याण तालुक्यातील कल्याण नक्कीद अंबरनाथ या विभागातील नामांकित संघ पठारपाडा. मॅचला मजा येईल. इथे मिस टायमिंग फटका फसलाय. सागर हिंदोळे याचा खेळ संपलाय. धक्का पाहायला मिळतोय आता मात्र चौथा. 4 गडी बाद 36. चला टॉस साठी यायचं लवकरात लवकर विनंती करतोय. पठारपाडा टीमचे कॅप्टन आणि चिमीपाडा टीमचे कॅप्टन आपण यायचंय टॉस साठी. चिमीपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहे पठारपाडा संघ. मी विनंती करतोय लवकर लवकर आपण यायचंय. या सनी केनी कुठे असतील तर लवकर लवकर संपर्क साधायचा आहे. सनी केनी कुठे असतील तर लवकर लवकर आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधायचे त्वरित. कॉम्बॉक्स मध्ये संपर्क सनी केनी. धावा येतील. एक धाव तर कंप्लीट. चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी धारदार पाहायला मिळतोय. नक्कीच पालघर जिल्ह्यातील का नामांकित संघांमध्ये यादीतील मोठं नाव सफाळे श्रेयू 11 सफाळे संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज तपन. पिचा बॉल आहे. बॉलवरती अक्रॉस द लाईन फटका आहे. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. डायरेक्ट थ्रोचा प्रयास. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावासाठी गेलेत. तिसऱ्या धावासाठी बाद होईल. 2 धावा. तिसऱ्या 2 धावा कंप्लीट आणि एक विकेट सुद्धा तिसऱ्या धावेसाठी. धाव फलकावधी पाहायला मिळते 41.
गोरे सरांचं कडनं नक्की टॉस केला जातो. एक आपला पठारपाडा दुसऱ्या बाजूला सानिध्या 11 चिंबीपाडा. आदिवासी शहापूर अश्वन आणि आदिवासी सरपंच चषक करण कदम के टॉस जिंकलाय. काय डिसिजन आपला बॅट फर्स्ट कसे होतील नक्की स्पर्धा. आदिवासी सरपंच चषक या स्पर्धेमध्ये के बाई नक्कीच पहिल्यांदाच बाईक ठेवलेली आहे. आयोजनाला 2 शब्द. खूप चांगलं आयोजन आहे आणि गोटेघरचं सांगितलं तर आदिवासी समाजासाठी एवढा मोठा स्टँड तयार करून दिलाय. असं वाटतंय का 5 लाखाची टुर्नामेंट खेळायला आलोय. थँक्यू. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग कॅप्टन टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं. फिल्डिंगच घेतली पहिले. फिल्डिंगच मनासारखं झालंय. समोरचा संघ भिवंडी तालुक्यातील नामांकित यादीतील नक्की मोठं नाव आहे. करण कदम, अर्जुन कदम, रेवनाथ माली आणि टीम. समोरच्या संघाला कितपर्यंत रोखाल. 40-50 पर्यंत थांबायचा कोशिश करू आम्ही. यस थँक्यू सो मच. धन्यवाद. करण कदमने टॉस जिंकलाय. बॅटिंग बॉलिंग साठी पठारवाडा. थँक्यू. उमेश पठारे आणि सागर तुमाडा हा बॅटर पाहायला मिळत आहे. श्रेयू 11 सफाळे संघाकडनं तर गोली मार्गामध्ये वडपे एक्सप्रेस पंकज पारदी तयार होतोय. नेक्स्ट मॅच मजा येईल. एक आपला कल्याण तालुक्यातील पठारपाडा संघ तर त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच फाईट करताना पाहायला मिळेल टीम सानिध्या 11 चिंबीपाडा. सन्माननीय आदरणीय गोठेगर ग्रामपंचायतचे नक्कीच विद्यमान उपसरपंच महेंद्र शेठ डिंगोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. महेंद्र शेठ डिंगोरे म्हटलं की नक्कीच या आयोजनाचा मुख्य भाग आहेत. त्यांचा संघ पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. पंकज पारदी पहिलाच बॉल ओव्हरपेचचा बॉल सरळ बाटण्यामध्ये फटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. क्विकली कॉल क्विकली सिंगल. चांगला बॉल चांगली लाईन. ओहो चांगला फटका इन थ्रू दी गॅप. बॉल निघून चालला की सीमारेषेला वेध येतोय. चांगला क्षेत्ररक्षण 30 यार्ड चा क्षेत्ररक्षण. फिल्डर जातोय नक्की डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्टम लेन वर केला होता. शॉर्टम पूल केला गेलाय. बॉल निघून चाललाय. लॉंग लेगचं क्षेत्र. बॉल निघून चाललाय. सीमा पार. 4 चौकार. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा. आदिवासी सात धाबा. पुढील बॉल. हो क्रिकेटचा क्लास. स्वीप शॉट. बॉल निघून चाललाय.
मैदान लागला होता क्रॅकिंग 4 चौकार. जबरदस्त क्रिकेटचा क्लास स्वीप शॉट चौकार. आई गावठी स्पोर्ट्स गोटेघर करतो आयोजन स्पर्धेचा. आहे ठरार क्रिकेट सामन्यांचा. धावसका धाव फलकावधी 11. पहिलं षटक नक्कीच महागडा ठरतोय कारण सागरच्या बाट बोलली आजच्या मॅच मध्ये. मी दूरवरचा प्रवास 2 ते 2.5 तासांचा प्रवास करून का आलो याचं मात्र नक्की जिवंत आणि ज्वलंत उदाहरण देताना सागरच्या बाट मधनं इथे धावा. इथे पण श्रीनर स्वतःच्या फलतवर चांगला बॉल. धावसका 11. अजून 18 बॉल 31 धावांची करा. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. कल्पेश लाखात पॅटर्न मार्ग मध्ये नक्कीच उमेश पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा पहा तुम्ही आम्ही एन्जॉय करू. परंतु मित्रांनो नक्कीच एक गोष्टीची खंत वाटते बोलताना सुद्धा कारण की मित्रांनो तुमच्यासाठी चांगली स्पर्धा आहे. कारण की एवढी मेहनत आयोजकांनी घेतलेली एवढी मेहनत आमच्या आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर असेल ग्रामस्थ मंडळ गोठेकर त्याचबरोबर आदिवासी अशोक शहापूर असेल भरपूर मेहनत. नक्की मित्रांनो लेट होतात तुम्ही जरा लवकर निघान वेळेवर पोहोचायचंय. वाईड बॉलच्या साह्याने धावसका पुढे जाते आहे 12 आकड्यावरती. पुढील बॉल डायरेक्ट हिटचा प्रयास होता. एक धाव मात्र कंप्लीट. एका धावेने धाव फलकावरती पुढे जाताना पाहायला मिळते आहे 13 आकड्यावरती. नक्कीच पालघर जिल्ह्याचा विचार केला जाईल तर नक्कीच अनेक सारे नक्कीच आदिवासी खेळाडू त्याही तिकडून सुद्धा बिलॉंग करतात. त्याच्यामध्ये हा संघ पाहायला मिळतोय उमेश सागर अँड टीम सफाळे संघ खेळती आहे. त्यानंतर वीरू बाबर अँड टीम सातपाटी अक्षय घरत. त्यानंतर नक्कीच उपलाट प्रतीक धोदडे अनेक नक्कीच पाहू शकाल ते सुद्धा नक्की नामवंत टुर्नामेंट खेळतात मित्रांनो. आदिवासी टीम मधले काही खेळाडू पण चांगलं कुठेतरी नक्की या दृष्टिकोनाने चांगलं खेळ तर नक्कीच आदिवासींसाठी चांगला आहे. चांगला खेळ केला तर नक्की तुम्हाला प्रसिद्धी आहे. टेनिस क्रिकेटमध्ये पैसा सुद्धा आहे बरोबर ना भामरे सर. पैसा तर आहेच पण तो मेहनत करावी लागेल. अपरंपार कष्ट करावे लागतील. याल रिव्हर्सचा फटका प्रॉपर कनेक्शन स्विचिचा फटका बॉल निघून चाललाय सीमा पार 4 चौकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. आहे अध्यक्ष वारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. धावसका धाव फलक 17. पुढील बॉल पुण्याचा कल्पेश लाखात. बॅटिंग मार्ग मध्ये सागर हा बॅटर. सागरची बॅट बोलती आहे. हो टॅप केलाय बॉलला हलक्यारित्या ढकलायचं होतं. एक सिंगल कंप्लीट. बॅटिंग मार्क मध्ये उमेश हा बॅटर. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळते मित्रांनो. नक्की चर्चा करत होतो मित्रांनो आदिवासी टीम्स खेळतायत त्यांनी नक्की सांगितलं जो प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. जर तुम्ही प्रॅक्टिस करत आज तुम्ही इथे खेळतात उद्या तालुका स्तरीवर त्यानंतर जिल्हा स्तरीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा खेळू शकतात. कारण नक्की मित्रांनो करिअर आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सगळंच आहे त्याच्यामध्ये. ओळख आहे करिअर आहे पैसा आहे त्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण मेहनत कराल तर नक्की तुम्ही पुढे जाल मित्रांनो. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. पुढील बॉल नो बॉल स्क्वेअर लेग. यस थँक यू सो मच.
पुढील बॉल चांगलासा फटका पाहायला मिळतोय क्षेत्रक्षेत्र त्यात एक सिंगल तर कंप्लीट केली गेली पाहायला मिळते फ्री हिटची चान्स होती धाव फलकावरती इकडे पुढे जाते 20-20 ऑन द बोर्ड 20 धावा धाव फलकावरती अजूनही 22 धावांची गरज 22 नेडेड टू विन 22 धावांची गरज गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश लाखात बॅटिंगला सागर पंधरावरती खेळतोय सागर पुढील बॉल पुन्हा एकदा कल्पेश बॅटिंगला सागर रुपीचा बॉल याही वेळेला नक्कीच बॉल निघून चालाय बॅकवर्ड स्वेरीला एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावासाठी फंबलिंग 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या या 2च्या साने धावसका पुढे जाते 22 याकडे वरती 20 धावांची गरज वाईड बॉलच्या साह्याने धावसका पुढे जाताना पाहायला मिळते आहे 23-23 नेक्स्ट मॅच नक्की सानिध्य 11 चिंबीपाडा आणि त्यांना फाईट दिली नक्की पठारपाडा आपण दोन्ही सगळे तयार राहायचे सज्जन नेक्स्ट मॅच आपले कारण नक्की भरपूर वेळ झाला आजच्या मॅच दिवसामध्ये एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावासाठी प्रयत्न फंबलिंग खराब क्षेत्ररक्षण 2 धावा कंप्लीट या 2च्या साने धावसका पुढे जाते 25 12 बॉल 17चा इक्वेशन आहे चला फिल्डिंग लवकर लावून घ्यायचे राहुल वळपे संघ चला लवकर नक्कीच पाणी घेऊन जायचंय तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात गोलंदाज गोलंदाज येतोय जॉय हाईट फॅक्टर चेक केलाय नो बॉल 4 नाही 5 धावा येतील 9चा 1 टोटल 5 धावा धाव फलकावरती बॉल चाललाय सीमा पार बाउंड्रीच्या बाहेर चौकार 5 धावा
फटका चांगला आहे. बॅकअप आहे डीप मध्ये येत आहेत. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? या झाल्यात 2 कंप्लीट. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 32-32 ऑन द बोर्ड. आज झेल मात्र कॅरी होतोय. फलंदाज गॉन. संपलाय फलंदाज उमेदचा खेळ. चला नवीन बॅटर पाठवायचंय. नवीन बॅटर सिद्धार्थ. यस धावसंख्या आहेत. चला बॅटर आणि फिल्डिंग करणारी टीम लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. धावसंख्या पाहायला मिळतं 32. ओहो घुटना टेक और सिक्सर देख. बॉल चालला सीमा पार. हा येतोय द ब्रँड ऑफ पालघर, द ब्रँड ऑफ सवाळे. षटकार सिद्धार्थच्या बॅट मधनं हा येतोय. षटकार हवाई सफर. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज आज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक. थँक्यू. 4 धाब्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. सिद्धार्थ अनेक मोठी फळी आहे. बॅटिंग लाईन भरपूर प्रमाणात मोठी आहे. इथे चांगला बॉल. 4 धाब्याची गरज आहे जिंकण्यासाठी. हा डॉट टाकला गेलाय. सात बॉल 4 धाब्यांची गरज. बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतं फलंदाज सिद्धार्थ. हा सुद्धा नक्की डॉट बॉल. जातीय शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच. 6 बॉल 4चं इक्वेशन. नो बॉल आणि हा विनिंग स्ट्रोक्स. अभिनंदन टीम. श्रेयू 11 सफाळे आणि हडलक संघ देऊया. राहुल 11 वडपे. नेक्स्ट मॅच मोठी मॅच पठारपाडा कल्याण आणि त्यांना फाईट देईल सानिध्या 11 चिंबीपाडा. चला डगआउट मध्ये बसून घ्यायचे लवकर लवकर. दोन्ही टीम्स पाण्याची व्यवस्था केलेली आहे डगआउट मध्ये खेळाडू कक्षामध्ये. चला फिल्डिंग लवकर पठारपाडा संघ लावून घ्यायचे. थँक्यू. नेक्स्ट मॅच मोठी मॅच